शिवसेनेच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे। यावेळी भरत गोगावले, उदय सामंत, या ठिकाणी राहुल शेवाळे देखील पाहायला मिळत आहेत। शिवसेना नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। शिवसेनेच्या नेत्यांनी आता देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। उदय सामंत यांनी राजभवनामध्ये देखील ते जाऊन आले आहेत। एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदाचं पत्र देखील त्या ठिकाणी देण्यात आलं आहे। तर देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट झाली आहे। त्यामुळे एकीकडे ज्या प्रकारच्या चर्चा सुरू आहेत की एकनाथ शिंदे हे नाराज आहेत का, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का, एकनाथ शिंदे यांची भूमिका काय असणार, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं काही क्षणापूर्वी मिळालेली आहेत। एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि त्यानंतर आता शिवसेना नेते हे देवेंद्र फडणवीस यांची शिवसेना नेत्यांनी भेट घेतली आहे। त्यामध्ये महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले, उदय सामंत देखील त्या ठिकाणी आहेत। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत। भूषण, महाशपथविधी सोहळ्यासाठी आता अवघे काही मिनिटं शिल्लक आहेत, मात्र त्यापूर्वी अद्याप ही घडामोडी पडद्यामागे जोरात सुरू आहेत। शिवसेना नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, काय या भेटीबाबत माहिती? नक्कीच, कारण एकंदर पाहिलं तर महायुतीच्या या महाशपथविधी सोहळ्याला अवघे 1.5 ते 2 तास राहिलेले असताना अतिशय रंजकरित्या राजकीय घडामोडी, या राजकीय घडामोडी नाट्यमयरित्या आपल्याला घडताना पाहायला मिळत आहेत। अगदी वर्षा निवासस्थान असेल किंवा अगदी राजभवन असेल, या संपूर्ण परिसरामध्ये सध्या ज्या अत्यंत घडामोडी घडत आहेत त्या अत्यंत नाट्यमयरित्या आपल्याला घडताना पाहायला मिळत आहेत। आणि एकंदर पाहिलं तर कुठेतरी एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा ज्या आहेत त्या अगदी कालपासून आपल्याला पाहायला मिळाल्या आणि कुठेतरी शिवसेनेच्या सर्व आमदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेणं किंवा एकनाथ शिंदे यांची मनधरणी करणं, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदावर विराजमान होणं, त्याचा शपथविधी घेणं, अशा अनेक मागण्या आपल्याला त्या करताना पाहायला मिळाल्या। एकंदर कुठेतरी एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं अनेक नेत्यांकडून देखील सांगण्यात आलं होतं। एकनाथ शिंदे हे मंत्रिपदात येण्यास उत्सुक नव्हते किंवा इच्छुक नव्हते, अशी देखील माहिती एकंदर या संपूर्ण मंत्र्यांनी आपली दिलेली आहे। आणि आज कुठेतरी एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे नेमक्या कोणत्या भूमिका घेतील हा जो सस्पेन्स होतो, आता सस्पेन्स निघालेला आहे, संपूर्ण सस्पेन्स संपलेला आहे। कारण एकनाथ शिंदे आता हे शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत आणि स्वतः एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाचा कारभार देखील स्वीकारणार आहेत। त्याचा शपथविधी सोहळा आहे त्यात देखील उपस्थित राहणार आहेत, शपथबद्ध देखील होणार आहेत, अशा प्रकारे संपूर्ण माहिती आपल्याला मिळत आहे। अगदी शिवसेनेचे आमदार उदय सामंत किंवा संजय शिरसाट, त्यानंतर भरत गोगावले यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। त्यानंतर या तिघांनीही राजभवन येथे जाऊन एकनाथ शिंदे यांचं जे पत्रक आहे शपथविधी संदर्भातील ते पत्रक राज्यपाल यांच्याकडे दिलेलं आहे आणि त्यांच्याकडे सुपूर्द केलेलं आहे, अशा प्रकारे संपूर्ण माहितीमध्ये। त्याच वेळेला त्याच्या आधी त्यांनी राज्याचे नवीन होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती, त्यांच्याकडे सुद्धा अशा प्रकारची माहिती त्यांनी दिली होती। अशा प्रकारे संपूर्ण ही माहिती मिळत आहे आणि आजचा जो शपथविधी सोहळा आहे त्याचा सस्पेन्स जो आहे तो आपल्याला आता संपलेला पाहायला मिळत आहे। आणि होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर 2 उपमुख्यमंत्री असतील, त्यामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे, अशा प्रकारे 2 उपमुख्यमंत्री असतील। अशा प्रकारे हा तिघांचा शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडताना पाहायला मिळणार आणि अत्यंत अगदी कमी कालावधी उरलेला असताना या सर्व राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या अतिशय नाट्यमयरित्या आपल्याला घडताना पाहायला मिळाल्या। करण, नक्कीच भूषण, या संदर्भातले वेळोवेळी ताजी अपडेट आपल्याकडनं घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।